नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. चोरोचीमध्ये राजकीय भूकंप, निष्ठेचा हुंकार, पवारांच्या शिलेदारांचे बंडला सडेतोड उत्तर. राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. चोरोचीमध्ये निष्ठेचा महासंग्राम सुरू झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात मोठी उलथापालथ झाली आहे. शरद पवारांचे खंदे समर्थक मानले जाणारे पांडुरंग यमगर शेठ आणि गंगाराम विकास सोसायटीचे चेअरमन अविनाश यमगर यांनी पक्षनिष्ठेला तिलांजली देत सरकार गटाची वाट धरल्याची चर्चा परिसरात वाऱ्यासारखी पसरली आहे. मात्र या नेत्याच्या निर्णयाला त्यांच्याच कट्टर समर्थकांनी जाहीरपणे धुडकावून लावत चोरोचीच्या मातीत निष्ठेचा नवा इतिहास लिहिण्याचा निर्धार केला आहे. नेते बदलले पण जनता ठाम. पांडुरंग शेठ आणि अविनाश यमगर यांनी अचानक आपली राजकीय भूमिका बदलल्याने सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एलव्ही न्यूज चॅनलशी बोलताना समर्थकांनी आपला संताप व्यक्त केला. नेते सोडून गेले पण विचार सोडणार नाही, अशा कडक शब्दात समर्थकांनी उभ्या महाराष्ट्राला आपल्या निष्ठेचा परिचय करून दिला आहे. समर्थकांचे कडक प्रत्युत्तर. यावेळी बोलताना पांडुरंग शेठ व अविनाश यमगर यांच्या कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही जन्मापासून निष्ठावंत आहोत आणि मरेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट याच विचारांशी प्रामाणिक राहणार. पांडुरंग यमगर आणि अविनाश यमगर यांनी घोरपडे सरकार यांच्या गटात जाण्याचा घेतलेला निर्णय आम्हाला कदापि मान्य नाही. आम्ही त्यांच्या या वैयक्तिक निर्णयासोबत नसून पवार साहेबांच्या विचारांशी गद्दारी करणार नाही. बंडाची ठिणगी की विजयाची नांदी. चोरोचीमधील नागरिकांनी घेतलेला हा ठाम निर्णय म्हणजे संधीसाधू राजकारण्यांना दिलेली एक मोठी चपराक मानली जात आहे. नेत्यांनी गट बदलला तरी ग्रासरूटवरील कार्यकर्ता मात्र आजही शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं यावरून स्पष्ट आहे. नेमकं खरं काय? पांडुरंग यमगर शेठ व अविनाश यमगर हे खरोखरच सरकार गटाची धुरा हातामध्ये घेऊन काम करत आहेत का? निष्ठावंत कार्यकर्त्यांनी खरोखरच पक्षाला डावललं आहे का? अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. नमस्कार. एलव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये मी चॅनलचा मुख्य संपादक विलास लोखंडे आपले सहर्ष स्वागत करतो. आज आपण चोरोची गावामध्ये आलो आहोत की कारण काल आपल्याला समजलं की पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र या पक्षाचे वरिष्ठ नेते सुरेशभाऊ पाटील व जिल्हा परिषद ढालगाव जिल्हा परिषद गटाचे प्रबळ दावेदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार विकास हाके यांच्या उपस्थितीमध्ये काल चोरोचीमध्ये काही नागरिकांनी पक्ष प्रवेश केला. या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. तर दादा काय सांगाल, नेमकं काय विषय पक्ष प्रवेशाचा, नेमका काय विषय? नमस्कार. पक्ष प्रवेश हा आमचा नाही. आम्ही पहिल्यापासून 25 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत आहे. मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा त्या गावचा 20 वर्षापाठीमागे अध्यक्ष होतो. आता इथून पुढे रोहितदादा व सुरेशभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करीत आहे. मग नेमका पक्ष प्रवेशाचा काय विषय? तुम्ही 20 वर्षापासून यांच्यासोबत येत होता. आम्ही पक्षाबरोबरच आहोत. आमचा काय पक्ष प्रवेश नाही. आमचे जुने कार्यकर्ते काही पक्षातून बाहेर गेल्यामुळे आम्हाला त्यांनी पक्षातून असं नवीन असं समजतात. पांडुरंग यमगर शेठ व अविनाश यमगर हे आमच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. ते आता सध्या इतर पक्षाचे काम करत आहेत. त्यामुळे आम्हाला युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं रोहितदादा व सुरेशभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळत आहे. ते आम्ही संधीचं सोनं करून त्यांच्या कामाला प्राधान्य देऊ. पांडुरंग यमगर शेठ व अविनाश यमगर हे कोणत्या पक्षात, इतर म्हणजे कोणत्या पक्षात काम करत आहे? घोरपडे सरकारच्या पक्षाचं काम करत आहे. म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदच्या निवडणुकीला ते घोरपडे सरकारांचं काम ते का घोरपडे सरकारांचं काम करत आहे? त्यांचं आणि सुरेश भाऊ किंवा त्यांच्या काय मनाचं त्यांना काही झालं असेल त्यांच्या संदर्भात त्यांनी ते भाऊसही बोलले असतील. ते काय माझा वैयक्तिक मी युवक असल्यामुळे माझा काय तो प्रश्न आहे. पण भाऊजन त्यांचं बोलणं झालं असेल, मग त्यांचं काय झालं असेल त्यातून त्यांनी ते घोरपडे सरकारचं काम करत आहे. मग एकंदरीतरित्या पांडुरंग यमगर शेठ व अविनाश यमगर शेठ हे घोरपडे सरकारचं काम करत होते. 20 वर्षापासून तुम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली गावामध्ये काम करत होता. त्यावेळी त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही आपण घोरपडे सरकारांचं काम करूया, एकत्र टीम जावे, त्यावेळी असं काय ते बोलले नाही? त्याने आम्हाला काम करण्याची आमच्याकडे त्यांनी ही केली. पण आम्हाला आमदार रोहितदादा पाटील व सुरेशभाऊ पाटील
आणि विकास भावके यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आम्हा युवकांना संधी आहे आणि आम्ही त्या संधीचं सोनं करून त्यांच्यासाठी आम्ही रोहितदादा पाटील व सुरेशभाऊ पाटील यांच्यासाठी काम करू. तुम्ही सुरेशभाऊ पाटील व रोहितदादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षासोबत जवळपास 20 वर्ष एकनिष्ठ आहे. या पक्षासोबत एवढा दीर्घकाळ एकनिष्ठ राहण्याचं कारण काय? आज ह्या गावामध्ये जे निधी आले असेल ते आराराबापासून ते रोहितदादापर्यंत ह्या गावात आज प्रत्येक मंदिर असो, गटारी असो, रस्ता असो, यासाठी रोहितदादा पाटील व सुमनता यांनी या गावासाठी भरपूर निधी दिलेला आहे आणि इथून पुढेही त्यांनी देतील. ह्याच्या कामाच्या जोरावर त्या गावात त्यांच्या सोबत राहू. इथून पुढला त्यांचा उद्दिष्ट या गावात राबवण्याचा मी प्रयत्न करेन. सांगली जिल्हा परिषद निवडणूक सन 2026 या निवडणुकीमध्ये तुम्ही पक्षाचं काम करणार का गावच्या उमेदवाराचं काम करणार? मी सुरेशभाऊ पाटील व रोहितदादा यांच्या नेतृत्वाखाली विकासभाऊ होते यांच्या आणि रविकिरण घागरे पाटील यांचं काम करत आहे. एकंदरीत तुम्हाला गावातून एकीकडे सर्व गट एकत्र राहण्यात, एकीकडे तुम्ही तरुण पिढी एकीकडे एकत्र झालाय, त्यावेळी तुम्हाला काय वाटते गावात काय होईल येणाऱ्या राजकारणाला? येणाऱ्या राजकारणाच्या तरुण पिढी व सुशिक्षित लोकांच्या जे आमच्या गावाचा आज 10-20 वर्ष झाले एकंदरीत जी हुकुमशाही चालू आहे किंवा घराणीशाही चालू आहे, लोकशाही चालू नाही. आमच्या गावात लोकशाहीचा आणि आमच्या गावाचा काही संबंध आज 20 वर्षात राहिलेला नाही आणि अजून काही काळ त्यांनी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ते मोडीत काढण्याचा आम्ही युवक वर्गाने ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनानं आम्ही काम करत आहे. एकंदरीतरित्या आता तुम्हाला काय वाटतं विकास भाऊ यांना गावातून म्हणजे किती टक्के प्राधान्य? आमच्या गावातून सुरेशभाऊ आणि रोहितदादा यांनी या गावासाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून या गावातील जनता विकास भाऊ हाके यांच्यासाठी व रवी किरण घागरे यांच्यासाठी जेवढी त्यांची सगळे नेते एकत्र येऊन जेवढं मतदान करतील त्यांच्यापेक्षा एक तरी मतदान आम्ही जास्त देऊ विकास भावके व रवी किरण घागरे यांच्यासाठी याचा आम्ही ठाम निर्धार केलेला आहे. एकंदरीतरित्या पाहता आपण चोरोची मधील नागरिकांशी संवाद साधल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळते की 20 वर्षापासून ज्येष्ठ नेते सुरेशभाऊ पाटील व आमदार रोहितदादा पाटील यांच्याशी एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते, हे कार्यकर्ते एकनिष्ठ असून यांचे जे सिनियर नेते गावातील काही प्रमुख होते आदरणीय पांडुरंग यमगर शेठ व अविनाश यमगर यांचं व पक्षातील नेत्यांशी काही मतभेद झाल्यामुळे ते ऑपोजिटला असणारे घोरपडे सरकार यांच्या गटाचं काम पाहतात. हे यांना काही मान्य नसल्याने हे एकंदरीतरित्या सुरेशभाऊ पाटील व जिल्हा परिषदचे प्रबळ दावेदार असणारे विकास भावके यांची भेट घेऊन यांनी पक्षाशी निष्ठावंत असलेलं निष्ठा काय असते ते दाखवून दिलेलं आहे व ते जिल्हा परिषदला विकास भावके यांचं चोरोचीमधून चांगल्या रीतीने काम करणारे आपल्याला दिसून येतं. तर आज आपण चोरोचीमधील नागरिक गोरख यमगर यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्ही कोणत्या पक्षात होता तुमचा असाच काय मिळेल? आपण कोणत्याही पक्षाशी गेले 10 वर्ष झाले चंद्रकांत बापूच्या हाताच्या संपर्कात असल्यामुळं मला ना कुठल्या पक्षाची गरज मला राहिली नाही. फक्त कधी आपल्याला अडचण असेल तर ते हाके बापूच्या माध्यमातून आपले रात्रीचे 12 वाजता तरी फोन केला. कोणतेही काम असू दे, तहसील असू दे, पोलीस प्रशासन असू दे, प्रांत ऑफिसर असू दे, त्यामुळं आपण कधी कोणाच्या पाठीमागे धावलो नाही. आणि आज बापूच्या पाठिंब्यानंतर आजही तोच विकास भाऊच्या माध्यमातून आपल्याला कोणतीही अडचण आलेली नाही आणि येणारही नाही पुढल्या काळात. मग एकंदरीतरित्या पाहता गावातून तुम्ही आता आम्हाला म्हणाला की मी एकटाच विकास भावके यांचं पक्षाशी काय तुम्हाला देणे, तुम्ही गावातून एकटं बघणार तेव्हा गावात तुम्हाला काय त्रास होत होता? त्रास भरपूर होता, पण ते त्रासाला मी जुमानतो नाही. आणि चोरची गावामध्ये लोकशाही अस्तित्वातच नाही. जरी बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जरी संविधानाचा अधिकार दिला असेल तरी असं ओपन माझ्यासारखं मी जसं धाडस करतोय माझं काय करायचं ते करू दे, मला कशाची फिकीर नाही, तशा पद्धतीने सर्वसामान्य माणसं भीत्यात घाबरतात त्यांना की उद्या आपल्याला काही त्रास झाला, उद्या काही दमदाटी झाली. आणि तसं रोज प्रकार गावामध्ये चालू आहे, त्यामुळे कोण बोलत नाही. लोकशाही तुमच्या चोरोची गावामध्ये तुम्ही अस्तित्वात नाही असं आम्हाला सांगितलं. म्हणजे नेमकं तुमच्या गावात कोणती शाही आहे? लोकशाही अस्तित्वात? हुकुमशाही, घराणीशाही प्रस्थापित गेली 40 वर्ष त्यांच्या ताब्यात सत्ता असल्यामुळं ते प्रस्थापित घराणीशाही चालू आहे. हुकुमशाहीचं एखादं उदाहरण सांगाल का मला? हुकुमशाहीचं आता कालच माझ्या मित्राचा मला फोन आला की तुझं नाही व्यवस्थित काम केलं
तर तिथं दमदाटी देऊन आलेत की तुझं घर ठेवणार नाही, या वफातीमधून तुझं घर काढून टाकलं जाईल. अशी गोरगरीब सामान्य जनतेला भयानक प्रचंड त्रास आहे. माणसाच्या मनात इच्छा असूनही त्यांना बोलता येत नाही, तर तो तोंड दाबून मुक्याचा मार सहन करावा लागतो आणि ते करत आल्यात. पण आता लोकांच्या लक्षात आले की लोक हळूहळू आमच्या बरोबर यायला लागल्यात आणि इथून पुढे ही लोकशाही आम्ही झिडकारून टाकू, हुकुमशाही झिडकारून टाकून लोकशाही आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. एकंदरीत त्या आता तुम्ही सांगितलं गेले 10 वर्ष तुम्ही हाके बापांसोबत काम करत होता. मग तुम्ही हाके बापांचं काम करता म्हणून गावातील आता प्रस्थापित त्यांची सत्ता होती, त्यावेळी त्यांनी तुमचे एखादं असं शासकीय काय काम असेल तर गावात ते कामावर दबाव ते काम जागेवर थांबवण्याचा असं काय प्रकार केला तुमच्यासोबत? नाही, असं काम झाले, भरपूर झाले. पण त्यातलं एक काम तुम्हाला सांगतो. आपल्या इकडे गुळवंची रेल्वे स्टेशनवर सोबत जो वडा गेला, त्या वड्याच्या ठिकाणी एक बंधाऱ्याचं काम मंजूर झालेलं. खाली ऍक्च्युली बंधारा खाली होता, एक लहान बंधारा होता. त्या लहान बंधाऱ्याचा वापर म्हणजे त्याचा फायदाच होत नव्हता. त्यामुळे ते नवीन तिथे इस्टिमेट तयार होतं. हाकेबापून ते काम केलं, पाया काढला, मटेरियल आणून टाकलं, बंधारा अर्धा झाला आणि निव्वळ मला टार्गेट करण्यासाठी एक राजकीय आक्षापोटी त्यांनी ते काम थांबवलं. नियम अटी लावून ते इंजिनियरला सांगून ते काम त्यांचं माझं बंद करण्यात आलं आणि त्यामुळं आमचं जवळजवळ एक 20 कुटुंबाचं त्याचं नुकसान भयानक झालं आणि काम थांबलं गेलं. हा मुद्दा तुम्ही गावातील ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच यांच्यासमोर मांडला नाही? पण मांडायचा विषयच येत नाही. आज गेली 20 वर्ष ग्रामसभा गावात झालीच नाही. 20 वर्ष ग्रामसभा झाली मग त्यावेळी तुम्ही काय असा ऑब्जेक्शन वगैरे केलं नाही पंचायत समितीला तक्रार करावी असं काय तुम्ही केलं नाही, आम्ही मी एकटा असल्यामुळं मी ती काही करू शकलो नाही. 20 वर्ष ग्रामसभा झाली मग ग्रामसभेचा ठराव तरी असा तयार नाही, ठराव म्हणजे कधी ग्रामसभा करतात, कधी मिटिंग घेतात, कधी ठराव मंजूर करतात, ती त्यांनाच माहिती. गावालाही माहिती. आज 20 वर्ष बाकीची गावं आहेत अस्पच्छ. ह्या जिल्हा परिषद गटामध्ये, गावामध्ये, पंचायत समिती गणामध्ये बाकीची पण गावं आहेत. प्रत्येक गावात 2 गट आहेत. फक्त चोरूची एकमेव गाव आहे की त्या गावात आज अखेर ग्रामसभा झाली नाही. एकाच कुटुंबाकडं एकाच प्रस्थापित व्यवस्थेकडं सत्ता असल्यामुळं कोण बोलत नाही, कोण बोललं तर त्याला टार्गेट केलं जाते. त्यामुळे ते थांबलं गेलं. पण इथून पुढच्या काळात तसं होणार नाही आणि आम्ही ते घडू देणार नाही. पुढच्या काळात तसं घडणार नाही. आम्ही ताकदीनिशी उद्या येणारी महिन्यात ते 1.5 महिन्यात आमची ग्रामपंचायत लागणार आहे करून फळे आमच्या पाठीमागे उभा आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. कुठं जायला तिथं आम्हाला पाठिंबा मिळतोय. त्यामुळे इथून पुढच्या काळात असं आम्ही घडू देणार नाही, एवढीच ग्वाही देतो. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.